सर्वांना हाय हॅलो वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे वजडी फ्राय आणि रस्सा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तव्यावर आपण छानपैकी असं कांदा खोबरं आणि आलं लसूण भाजून घ्यायचं। एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजायचं किंवा काळं जरी केलं तरी तुम्ही चालेल। आता आपला मसाला भाजलेला आहे तो आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। मसाला काढून झाल्याच्या नंतर त्याच तव्यावर आपण थोडंसं तीळ आणि धने भाजून घेऊया। जास्त नाही भाजायचे, ते एकदम असे काळे होऊन जातील। थोडंसंच भाजायचं 1-2 मिनिटं आणि लगेच काढून घ्यायचं। त्यानंतर आपण टोमॅटो आणि कोथिंबीर हेही भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकून त्यावर सर्व भाजून घेऊया। आता टोमॅटो पण थोडासा भाजलेला आहे, आता ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये असं काढून घेऊन यांना गार करायचं आणि आपण वजडी शिजायला लावलेली आहे कुकरमध्ये। आता आपण मसाला वाटून घेऊया। मसाला छानपैकी वाटलेला आहे आपला। आता कुकर लावून त्याच्या आपण 7 किंवा 8 शिट्ट्या करून घेऊया। शिट्ट्या करून झालेल्या आहेत। आता गॅसवर कढई ठेवूया, त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकूया। थोडाच मसाला टाकायचा, थोडा आपल्याला फ्राय वजडी बनवायची आहे त्यासाठी आपण थोडासा ठेवूया। मसाला छानपैकी भाजून घ्यायचा, एकदम तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। त्यामध्ये थोडं पाणी घालून भाजून घ्यायचा मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायचं आणि छान परतून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे, आणि पाणी टाकून छान परतून घेऊया परत एकदा। मसाला जेवढं भाजतान तुम्ही तेवढं भाजीला टेस्ट येते, त्यामुळे आता आपण त्यामध्ये सुके मसाले घालूया। लाल तिखट, कांदा मसाला आणि मटन मसाला घालायचा। तुमच्या टेस्टनुसार जास्त तिखट हवा असेल तर 1 चमचा जास्त पण टाकू शकता। सर्व मसाले टाकल्याच्या नंतर आपण आता ते मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून परत आपण मसाला भाजून घेऊ व्यवस्थित। हे बघा अशा प्रकारे एकदम एकजीव करून घ्यायचा पूर्ण मसाला। आता त्यामध्ये आपण ना वजडी शिजलेलं जे पाणी असतं ते आपण टाकूया आणि त्यामध्ये थोडीशी वजडी पण टाकूया। थोडीशी आपण फ्राय करणार आहे त्यासाठी ठेवलेली आहे, थोडी यामध्ये टाकूया। हे बघा मस्त आपली तर्री आलेली आहे भाजीला। 5-10 मिनिटं उकळून द्यायचं। झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर उकळून देऊया। एका साईडला दुसरी कढई ठेवून सेम प्रोसेस करायची। मसाला छान भाजून घ्यायचा तेल टाकून आणि त्यामध्ये सुके मसाले टाकायचे। लाल तिखट, हळद, मीठ, कांदा मसाला, मटन मसाला हे सर्व टाकल्याच्या नंतर मसाला छान भाजून घेऊन आणि जी राहिलेली वजडी होती ती आपण यामध्ये फ्राय करूया। पाणी नाही टाकायचं अजिबात, असंच फ्राय करून घ्यायचं। आणि लाल तिखट आणि मीठ वगैरे चवीनुसार टाका, नाहीतर जास्त होईल। आपण पाणी नाही टाकत आहे। हे बघा आपलं दोन्ही शिजतंय। आता झाकण काढून आपण हे रश्श्याचं बघूया। मस्त तर्री आलेली आहे छानपैकी। आता त्यावर कोथिंबीर टाकूया।
छान हिरवीगार अशी. इकडे पण बघूया, इकडे पण वजडी छान फ्राय झालेली आहे बारीक गॅसवर. त्यावर पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा मस्त दिसतीये. कोणाकोणाला वजडी खायला आवडते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. हिरवीगार छान कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण आता प्लेट बनवून घेऊया. प्लेटमध्ये काढूया. हे बघा छानपैकी ताट तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.